नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्या म्हणत असते, अरे खरंच पार्थ, पपईचा बाऊल मी माझ्यासाठी आणला होता आणि काव्यासाठी तिच्या आवडीचे फ्रूट आणले होते मी. हा बाऊल तिचा आहे. काव्या सांग ना. काव्या पण म्हणते, हो पार्थ, तिने तिच्यासाठी आणला होता पपईचा बाऊल, माझ्यासाठी हे फ्रूट आणले होते. पार्थ तिथून निघून जाणार असतो तेव्हा जे त्याचा हात धरतो आणि थांबवतो. ज्यांचं मन तू दुखवलंय त्यांना आधी सॉरी बोल, मग इथून जा. पार्थ म्हणतो, रम्या कशी आहे हे मला घरातल्यांनी सांगायचं नाही आणि बाहेरच्यांनी तर नाहीच नाही. विजय म्हणतो, मी या घरचा जावई होणार आहे, बाहेरचं कुठे आहे मी. मालिनी काकू पण म्हणतात, अरे पार्थ, आधी बघायचं ना नेमकं काय झालंय ते. लगेच आरडाओरडा करायला लागलात आणि ते आपल्या घरचे होणारे जावई आहेत, त्यांच्याशी असं बोलू नको. पार्थ म्हणतो, सॉरी बट नॉट सॉरी. तिथून काव्याला घेऊन निघून जातो. तर मालिनी काकू विजयची माफी मागतात. थांबा हं तुम्ही, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. तेव्हा रम्या म्हणते, मामी बराच उशीर झाला आहे, तू जाऊन झोप, मी कॉफी बनवते. मालिनी काकू मिथून काका तिथून निघून जातात. पार्थ रूममध्ये बसलेला असतो, त्याच्या डोक्यामध्ये सारखे विचार चालू असतात. तेव्हा काव्या येते, त्याला पाणी देते, पण तो म्हणतो मला नाही प्यायचे. काव्या म्हणते प्या. पार्थ पाणी पितो. थोडं शांत झाल्यावर म्हणतो, काव्या, रम्याने तुम्हाला अजून काही दुसरं खाऊ घातलं नाही ना. तेव्हा काव्या बघत असते तर पार्थ म्हणतो, असं का बघताय, सॉरी चुकून माझा आवाज वाढला. काव्या म्हणते, सॉरी कशासाठी, बाहेर जो गोंधळ घातला त्यासाठी की माझ्यावर आरोप केले त्यासाठी. पार्थ म्हणतो, असं काय म्हणताय काव्या. काव्या तिथून उठते आणि त्यांचा दोघांचा फोटो दाखवते त्याला. हा फोटो बघा, यामध्ये आपण दोघं पण हसतोय आणि आरशामध्ये त्याला दाखवते आणि इकडे बघा आपण कसे दिसतोय. जसं पहिल्या लग्नामध्ये होतो ना आपण, तसेच चेहरे झाले आपले, न हसणारे. आणि आता आपले चेहरे भकास, निराश. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, आपण दोघं मिळून हा प्रश्न सोडू शकतो ना. तर काव्या म्हणते, आपण दोघं, ऐकून बरं वाटलं. तर सध्या आपण तिघं असतो ना प्रत्येक विषयामध्ये. मला असं वाटतं ना पार्थ, आपल्या दोघांमधल्या वादाचं कारण हे बाळच असणार आहे. पार्थ काय म्हणणार तेवढ्यात काव्या म्हणते, गुड नाईट, झोपा आता, बराच उशीर झाला आहे. काव्या झोपते तेव्हाच पार्थ तिला सांगतो, पोटावर झोपू नका. लगेच काव्या त्याच्याकडे बघते आणि सरळ झोपते. तर 11 वाजलेले असतात त्यावेळेला. पार्थ म्हणतो, युनिवर्स, मी चेष्टेत बोललो होतो, नात्यात थोडा ड्रामा असावा, पण इतका ड्रामा नको आता. मी माझं काव्यार्थ असं विस्कटू देणार नाही. तर रम्याने विजयसाठी कॉफी बनवून आणलेली असते. तेव्हा विजय म्हणतो, कॉफी तू पी, मी पपई खातो. तर रम्या म्हणते, आता सोड ना तो विषय, पण तुझं हे रूप मी कधीच बघितलेलं नव्हतं विजय. तेव्हा विजय तिच्याजवळ येतो. रम्या तर घाबरते. माझ्या अशा अनेक बाजू आहेत, त्या अजून तू तर काय पण कोणीच बघितलेलं नाही. रम्या म्हणते, तर विजय गुड नाईट म्हणून निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी व हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तिथे बाळाचा फोटो बघून जुन्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. त्याच वेळेला नंदिनीचा फोन येतो. अहो, तुम्ही वेळेवर पोहोचलात ना तिथे, मिळाले का रिपोर्ट. जीवा म्हणतो, हो मी पोहोचलो आहे, पण अजून डॉक्टर आलेले नाही आहे, रिपोर्ट नाही मिळाले मला अजून. नंदिनी म्हणते, तुम्ही पाय हलवणं बंद करा बरं. तर जीवा म्हणतो, तुला कसं कळालं. जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं की रिपोर्टमध्ये नक्की काय असेल. तेव्हा नंदिनीला सांगतो, मला इतकं टेन्शन आलं आहे ना, मी मंदिरातसुद्धा जाऊन आलो आहे आणि देवाकडे प्रार्थना केली, नंदिनी आणि माझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर बाळ येऊ दे म्हणून. मग नंदिनी म्हणते, होईल, सगळं होईल, सब्र का फल मिठा होता है. ठीक आहे, मी फोन ठेवते, खाली बायका आल्या असतील ना. फोन ठेवल्यानंतर तिथे डॉक्टर येतात रिपोर्ट घेऊन. सॉरी, मी थोडी लेट झाली. जीवा म्हणतो, इट्स ओके, पण रिपोर्ट त्याच्या हातात देतात आणि त्यांना इमर्जन्सी असते म्हणून त्या निघून जातात. जीवाला तर खूप टेन्शन आलेलं असतं रिपोर्ट बघताना. त्यांनी जो कपाळावर टीका लावलेला असतो तो टीका आधी त्या रिपोर्टला लावतो आणि रिपोर्ट उघडतो. रिपोर्ट बघितल्यानंतर थोडं टेन्शन दिसतं त्याच्या चेहऱ्यावर. जीवा घरी येतो तेव्हा सगळ्या बायका जमलेल्या असतात. तर नंदिनी त्याच्याजवळ येते, अहो जीवा, तुम्ही आलात, पण देऊ का तुम्हाला. जीवा म्हणतो, नको, तू वर जाऊन थोडा आराम करतो, दमलो आहे ना, ऊन खूप होतं बाहेर. निघून जातो. दुसरीकडे रम्या आणि काव्या शॉपिंग करायला आलेल्या असतात. तर रम्या म्हणते, शॉपिंग करून खूप छान वाटलं ना आज. काव्या तर नाराज असते. तेव्हा रम्या म्हणते, अगं काही झालं आहे का, काही त्रास होतो आहे का. काव्या म्हणते, आता तुम्ही मला हेच प्रश्न विचारत राहणार का, झालं आहे का, काही त्रास होतो आहे का, नॉर्मल वागा ना यार माझ्याशी. रम्या म्हणते, सॉरी, आता नाही विचारणार, ठीक आहे, पण कुठे दुसरीकडे जायचं का, म्हणजे तुला छान वाटेल. तेव्हा काव्या म्हणते, पाणीपुरी खायची आपण. तर रम्या म्हणते, नाही,
माझ्याबरोबर असताना ना बाहेरचं काहीच खाऊ नको, परत घरचे मलाच ओरडतील, तूच मुद्दाम बाहेरचं खाऊ घातलं. तेव्हा काव्या म्हणते, घरचे म्हणजे पार्थ ना, सॉरी हां, त्यांच्या वतीने मी माफी मागते तुझ्याकडे. रम्या म्हणते, अगं माझा बालपणाचा मित्र पार्थ, तो माझ्याशी असं वागेल वाटलं नव्हतं. माझं सोड गं, पण त्याने तुझ्यावर आरोप केला. तुला असं कसं वाटू शकतं की तू पपई खाशील? तुला मूल हवं आहे ना? तर काव्याही काही बोलत नाही. जीवा रूममध्ये रिपोर्ट बघत असतो, त्याच वेळेला तिथे नंदिनी येते. हो जीवा, दरवाजा उघडा, काय करताय मध्ये? जीवा पटकन रिपोर्ट लपवतो. दरवाजा उघडल्यानंतर नंदिनी मध्ये येते. अहो काय करत होतात मध्ये? तर जीवा सांगतो, अगं कपडे चेंज करत होतो, थोडा वेळ पण नाही थांबू शकत तू? तर नंदिनी म्हणते, तुम्ही कपडे तर तेच घातलेले, बरं रिपोर्ट कुठे आहे? काय रिपोर्टमध्ये? जीवा सांगतो, अगं रिपोर्ट मिळालेच नाही, सर्व्हर प्रॉब्लेम होता ना. तर नंदिनी म्हणते, एवढं मोठं हॉस्पिटल आणि रिपोर्ट तयार नव्हते? तिचं लक्ष लपवलेल्या रिपोर्टकडे जातं. ती फाईल काढते. जीवा म्हणतो, नंदिनी नको बघू ते रिपोर्ट. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सगळ्या बायका जमलेल्या असतात. त्यांना नंदिनी म्हणते, ज्यांना मूल होत नाही त्यांच्याकडे दुसरा पर्याय असतो, मूल दत्तक घेण्याचा. कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? वसू आत्या म्हणतात, मला तर नाही पटत हे दत्तक मूल घेणं. मूल असावं तर आपल्या स्वतःच्या रक्ताचं, नाहीतर काय अर्थ आहे या सगळ्याला. नंदिनी थोडी निराश झालेली असते. रूममध्ये आल्यानंतर जीवाला म्हणते, नशीब मला पदोपदी खाली पडण्यासाठी प्रयत्न करते, पण मला उठून उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. एक बाई म्हणून खंबीर उभी राहिली तरच एक आई म्हणून तिथं शांत होते. तर हा भाग इथे संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.